आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय आता आपण गणपती बाप्पांना बाय बाय बोलतोय आणि हा आपल्या गणपती बाप्पांचा शेवटचा लुक। हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना। सो आजचा आपला ब्लॉग होणार आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनावरती। सो आज आपल्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आणि माझी बऱ्यापैकी तयारी झाली आहे विसर्जनाची आणि गणपती बाप्पांनाही माझ्या मते इच्छा नसणार आहे जाण्याची, पण ठीक आहे आता बघूया। सो आपले गणपती बाप्पा आणि त्यानंतर आम्ही गणपती बाप्पांना मस्त नैवेद्य वगैरे दाखवला आणि गणपती बाप्पांची छानशी आरती वगैरे घेतली आम्ही। आणि ना 10 दिवस आपण खूप लाड करतो गणपती बाप्पांचे आणि त्यासोबत आपले स्वतःचेही लाड होतात की गणपती बाप्पांसाठी नैवेद्य बनवले तर ते आपणही खातो आणि आपणही खूप मनापासून श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करतो। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती। आणि विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणं नसतं, तर हा एक आध्यात्मिक संदेशही असतो की बाप्पा आपल्याला शिकवतात की या जगात सगळं काही तात्पुरतं आहे, जे आले आहे ते एक दिवस निसर्गात परत जाणारच आहे। म्हणूनच आपण प्रेमाने गजरा ढोल ताशांच्या आवाजात बाप्पाला निरोप देतो, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय आता आपण गणपती बाप्पांना बाय बाय बोलतोय आणि हा आपल्या गणपती बाप्पांचा शेवटचा लुक। आणि घरामध्ये गणपती बनवल्याचा फायदा असा होतो की आपल्या डोळ्यांसमोर आपण गणपती बाप्पांना बाय म्हणू शकतो आणि या मातीचा उपयोग आपण पुढे झाडे वगैरे लावण्यास किंवा पुढच्या वर्षाच्या गणपती बाप्पांना बनवण्यासाठी पण करू शकतो। सो तुम्हाला ही आयडिया कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता गणपती बाप्पांना बाय बाय बोलूया। चला तर मग आजची व्हिडिओ इथंच संपवूया। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।